आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. भाऊसाहेब जाधव सर. आपण ज्या पवित्र महामानवांना अभिवादन केलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि संपूर्ण विश्वामध्ये आज सर्वप्रथम आपण डॉक्टर यशवंतराव सावित्रीबाई ज्योतिराव फुले जयंती साजरी करत आहोत आणि ही जयंती साजरी करण्यामध्ये जे आयोजक आहेत भारतीय पिछड़ा शोषित संघटना आणि नई दिल्ली सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र या दोन्ही संघटनेचं मी अभिनंदन करतो की चांगल्या कामाला उशीर झालेला आहे, परंतु उशीर का असेना सुरुवात झालेली आहे. आणि आपण हा जो पुरस्कार दिला आज सर्वात प्रथम आपलंही आणि पुरस्कारकर्त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो आणि भविष्यामध्ये या पुरस्काराला अतिशय दैत्यमान म्हणजे राष्ट्रीय स्तरावर गणला जावा एवढं तुम्ही मेहनत घेणार असं मला वाटतं. आज थोडक्यात बोलतो, जास्त वेळ घेणार नाही, कारण चिंताने सरांनी, डोलेकर सरांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शन करताना खंतही व्यक्त केलेली आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, यशवंतराव फुले यांचं कार्य, सत्यशोधक चळवळ ही आज कोणत्या स्तरावर आहे किंवा गलित गात्र का झाली किंवा तिचं पुढे स्वरूप कसं बदललं आणि ती आज कोणत्या स्थितीत आहे याबद्दल त्यांनी इतिहासात ते दाखले दिले. परंतु मी एक लक्षात जर घेतलं की महात्मा भगवान गौतम बुद्ध यांचं विचारधारा जर सर्वात प्रथम पुढे कोणी नेली असेल तर सम्राट अशोक, किंग अशोक म्हणतो आपण त्यांना, अशोक राजाने त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना धर्मप्रसारासाठी श्रीलंकेत पाठवलं. म्हणजे राजाश्रय मिळाला आणि हा धर्म किंवा भगवान गौतम बुद्धाचं काम संपूर्ण जगात पसरलं. आज 40% भूखंडावर पसरलेलं आहे. त्या अनुषंगाने मग महात्मा फुलेंच्या विचाराला त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडलं तर कुठलाही खंबीर असं नेतृत्व मिळालं नाही. जे मिळाले असेल ते थोडक्यात मिळालेलं आहे किंवा त्या चळवळीचं रूपांतर वेगळ्या चळवळीत झालं. तर ही चळवळ आपल्याला जर पुढे न्यायची असेल तर काय करावं लागेल याचं खरोखर चिंतन करणं गरजेचं आहे. आणि चिंतन करताना आपण सर्वजण कशा प्रकारे करायचं याचं मार्गदर्शन फार कमी होतं. आपण सर्वजण फक्त महात्मा फुलेंनी काय केलं, त्यांच्या पुस्तकामध्ये, चरित्रामध्ये, त्यांच्या ग्रंथामध्ये आलेल्या घटनांमध्ये जास्त अडकून पडतं. ते महत्त्वाचं आहे, परंतु महात्मा फुलेंचा जे सांस्कृतिक संघर्ष आहे म्हणजे 3000 वर्षामध्ये सर्वात प्रथम त्यांनी मांडला, हा संघर्ष आपल्याला जर सर्वसामान्य माणसामध्ये न्यायचा असेल, सांस्कृतिक लढाई, तर त्यासाठी काय करावं लागेल याचं मार्गदर्शन खरं तर विचारपीठाने किंवा जे तत्वज्ञ लोक आहेत, आम्ही तर काय शासकीय सेवेतून निवृत्त झालेले त्यानंतर पुस्तकं वाचलेली आहेत, तत्वज्ञ लोकांनी करणं गरजेचं आहे. आज आपण कृतज्ञ समाज म्हटलं डोलेकर सरांनी, ते तर सर्व जगजाहीर आहेत. भारतीय समाज हा अत्यंत कृतज्ञ समाज आहे, ज्यांना महात्मा फुलेंनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल आणलं किंवा शिक्षण सुधारणा केल्या त्याचंही भारतीय महिलांना किंवा कोणाला काहीही वाटत नाही. त्या जुन्या परंपरांना धरून बसलेल्या आहेत त्या. आणि सर्वात प्रथम जर सत्यशोधक चळवळ आपल्याला चांगली रुजवायची असेल तर आपल्या समोर सर्वात प्रथम डोलेकर सर आपल्याला 50% महिला जो आहे त्यांना सत्यशोधक करणं गरजेचं आहे. तुम्ही उदाहरण दिलं, महात्मा फुलेंच्या घरी 50 लोक जेवायला यायचे आणि सावित्रीबाई फुले त्या 50 लोकांचा स्वयंपाक करायचा, पण तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तसं आज हे सर्वच झालेलं आहे. तुम्हाला सत्यशोधक धर्मीय, सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह करायचा असेल तर घरातली त्या कर्त्या पुरुषाची बायको किंवा कुटुंब तयार असेल तरच करता येतं. किंवा सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर त्या बायका जर करायचीच म्हटलं तर माणसाचं काही चालत नाही, करावंच लागतं. किंवा जे सगळे वृत्तवैकल्य आहेत, ते अथर्व शीर्ष वाचन आहेत, हे जोपर्यंत हा 50% समाज सत्यशोधक होत नाही तोपर्यंत पुरुषांना कितीही तुम्ही बढवा, काही उपयोग होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण घरातली शांतता कोणालाही भंग व्हावी वाटत नाही आणि शांतता भंग व्हायची नसेल तर हे करावंच लागतं. हे करायचं नसेल तर अगोदर महिलांना बदलणं गरजेचं आहे. आपण हा कार्यक्रम अतिशय चांगला घेतला आणि डोलेकर सरांनी सांगितलं की माळी जातीने विरोध केलेला आहे. महात्मा फुले काही माळी जातीचेच नव्हते. माळी जात तर मला वाटतं ते हळदी, जिरे, फुलमाळी याच्यातूनच बाहेर पडायला तयार नाही. ते कधी महात्मा फुलेंना स्वीकारणार आहेत. महात्मा फुलेंना स्वीकारणं आणि जड जाणं म्हणजे पचवणं हे भारताचं सर्वात अवघड काम आहे असं मला वाटतं. ते एवढं सोपं नाही.
आणि ही काही एकट्या माळी जातीची जबाबदारी नाही. महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये सहकार्य करणारे सर्व जाती धर्माचे लोक होते. माळी कमी असतील, एक दोनच असतील, कदाचित नसतील, विरोध करणारे जास्त असतील, टांगा आडवे घालणारे जास्त असतील, पण हे काम करणारे सर्व जाती धर्म पंथांना घेऊनच करावं लागणार आहेत. ही काही लढाई सोपी नाही. आपण सर्वांनी जर मार्गदर्शन केलं की सत्यशोधक समाज, आता सत्यशोधक समाजाच्या भरपूर संघटना झाल्या, छोट्या छोट्या झाल्या, त्यांचं काम काय आहे तर बोलण्यात आलं की ते एकमेकाचे पाय किंवा त्याच्यात वैगुण्य भरपूर आहे. हे वैगुण्य कसं दूर करायचं, वैगुण्य दूर करून आपल्याला पुढे कसं जाता येईल, महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या समाजात कसे रुजवता येतील, यासाठी या तरुण मुलांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आपण कुठल्याही कार्यक्रमाला गेलो की प्रबोधन, आपण ज्यांचं प्रबोधन झालेलं आहे त्यांनाच करतो. नवीन माणसं आणण्यात आपण कमी पडलेलो आहोत. कमी पडून त्यातूनही आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. नवीन मुलांपर्यंत जाणं गरजेचं आहे. शासन सराव प्रयत्न केल्याशिवाय काहीही होत नाही. डॉक्टर यशवंतराव फुले यांचं जर चरित्र असेल, त्यांचं साहित्य जर शासनाने आपल्या शैक्षणिक सत्रामध्ये शैक्षणिकमध्ये ॲड केलं तरच लोकांना माहिती होतं. आणि जाता जाता एकच सांगतो की जर समजा त्या जातीचे किंवा त्या कुटुंबातील लोकांनी तो माणूस मोठा करायचा ठरवलं तर ते शून्य असलेले माणसं पण मोठे होतात. हे उदाहरण तुमच्या आमच्या समोर आहेच. म्हणजे आता टिळक पुरस्कार महाराष्ट्रात दिला जातो, पंतप्रधानापर्यंत दिला जातो आणि संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये त्याची चर्चा होती. ते टिळक पुरस्कार आयोजक करणारे टिळक कुटुंब आहे. म्हणजे टिळकांच्या कुटुंबाने तो लावून धरला तो विषय गेले 50 वर्ष 25 वर्ष, म्हणून ते सर्व दूर झाले. सावरकरांचं तसंच आहे. सावरकर कुटुंबाने सगळ्या डिजिटल मीडियाचा वापर करून त्याचं व्यवस्थित केलेलं आहे, म्हणून सावरकर खेड्यापाड्यात दूरपर्यंत पसरलेले आहेत. तसं महात्मा फुलेंचं काहीच नाही हो. महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाजाची वेबसाईट देखील नाही. त्या वेबसाईटवर कुठल्या प्रकारचं साहित्य आहे त्याच्या लिंक पण उपलब्ध नाहीत. आणि आपले हे जे असे छोटे मोठे कार्यक्रम होतात ते पण टाकवले मिळत नाही. ते उपलब्ध व्हायला पाहिजे. ही जबाबदारी सर्व तरुण मित्रांची आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे तुम्ही आम्ही आहेत. आणि प्राध्यापक, विशेष करून प्राध्यापक लोकांची तर सर्वात जास्त वैचारिक गरज आहे. आपल्या कार्यक्रमाला तर मी एक म्हणेल, आपल्याला वकील मंडळीच मिळत नाही. आपल्या कुठल्याच कार्यक्रमाला कुठलाच वकील येत नाही. आपल्याला ते देखील समावेश करून घेणं गरजेचं आहे. आपण अचानकपणे मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली आणि मी या खुर्चीवर बसलो, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द, आयोजकांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे. लोलेकर सरांनी, चिंताने सरांनी अतिशय मार्मिक पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. अजून करण्याची गरज आहे. धुळे सरांनी त्यांचं मनोगत अत्यंत तडफेने मांडलेलं आहे. खरं तर ते अनुभव मांडलेले आहे. कोविडच्या काळात, क्वारंटाईनच्या काळात काय काय घडलं आणि त्या काळाचा ऍक्ट आपण आता वापरलेला आहे. धुळे सर तुमच्याबरोबर नाही, आम्ही त्यावेळेस SDO असल्यामुळे आम्हालाही खूप काम करावं लागलं. सगळ्या ऍक्टची अंमलबजावणी करावी लागली. परंतु खरोखर इंग्रजांनी केलेले काम खरंच खूप छान होतं. त्या काळात आपण त्यांना दोष देत जरी असलो तरी त्यांचेच कायदे आपण आजही पाळतो आहोत. आपण या ठिकाणी आलात, सर्वांना शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. सभागृहात सर्वांना विनंती एक सांगू इच्छितो की लोकगाथा प्रकाशनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुलेंचं समग्र वाङ्मय 200वे वर्षाच्या निमित्ताने 200 रुपयात देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. लवकरच ते वाङ्मय उपलब्ध होईल आणि आपण ते स्वतः विकत घ्यावं, इतरांनाही विकत घ्यायला लावावं. नुसतं विकत घेऊन कपाटात न ठेवता किंवा इतरांना घ्यायला न लावता ते आपण या निमित्ताने वाचाल किंवा वाचावं, त्याचं पारायण करावीत अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुल्यांचं शासन साजरं करतंय, पण त्यातली मेघ तुम्ही लक्षात घ्या. 11 एप्रिलपासून त्यांनी 2027च्या 11 एप्रिलपर्यंत हे वर्ष साजरं करण्याचं ठरवलं आणि 11 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पट पडताळणीचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे कुठल्याही शाळा महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती साजरी करण्याची इच्छा असणारे काही मुख्याध्यापक असतील किंवा संचालक असतील, त्यांनाही तो उपक्रम करता नाही आला. अशा पद्धतीचं शासन ह्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि या पटपडताळणीचा 11 तारखेलाच तो दिवस निवडल्याचा साधा निषेधही कुठल्याही परिवर्तनवादी किंवा सत्यशोधक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केला नाही. त्यामुळं ही फार मोठी जबाबदारी आपल्यावरती येऊन ठेवलेली आहे.